ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालय कराओके गीतांचा कार्यक्रम संपन्न। उपरोक्त कार्यक्रम ग्रंथालयातर्फे पंचम स्वर तसेच सरगम इव्हेंट यांच्या माध्यमातून काल 27 जानेवारी 2024 रोजी ज्येष्ठ नागरिक भवनच्या गणेश सभागृहामध्ये सायंकाळी 5 वाजता जुन्या नव्या बहारदार गीतांचा कराओके कार्यक्रम जल्लोषात साजरा झाला। 70च्या दशकातील जुनी बहारदार गीते गाऊन ज्येष्ठ नागरिकांच्या आपल्या तारुणपणाच्या आठवणी जाग्या झाल्या। गायकांनी आपल्या दमदार आवाजात श्रोत्यांच्या भावनेला हात घातला। अनेक गीतांवर श्रोत्यांनी ठेका देखील धरला, तसेच नृत्यही केले। श्रोत्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। श्री रमेश गायकवाड यांनी सरस्वती वंदना आपल्या सुमधुर आवाजात गायली। नूतन वर्षाचे स्वागत व ग्रंथालयाचे मार्गदर्शक सन्माननीय श्री लखपते साहेब यांचा वाढदिवस या संदर्भात या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते। श्रीयुत भरत जैन यांच्या संकल्पनेतून हा बहारदार कराओके गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला। या कार्यक्रमात श्रीयुत फ्रान्सिस हे टीव्ही तसेच सिने कलावंत उपस्थित होते। त्यांचा सत्कार संस्थेचे सचिव श्री सुनील आचरेकर यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमात केक कापून श्री लखापते यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। तसेच श्रीयुत अरविंद वाळवेकर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यांच्या हस्ते त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावर श्री लखापते यांनी आपला आनंद व्यक्त केला। या कार्यक्रमासाठी श्री रणजित दीक्षित, विजय सावंत, नंदलाल बॅनर्जी, दत्ताराम आंबरे यांनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे निवेदन सुचित्रा कुंचमवार यांनी केले, तर सीमा आगवणे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले। कार्यक्रमाच्या फोटोग्राफीची उत्तम बाजू श्री दत्ताराम आंबरे यांनी सांभाळली। या कार्यक्रमासाठी सन्माननीय सर्व श्री अरविंद वाळवेकर, प्रभाकर गुमास्ते, दीपक दिगे, अजय माडेकर, रणजित दीक्षित, नंदलाल बॅनर्जी, रमेश गायकवाड, सीमा आगवणे, सुचित्रा कुंचमवार, कल्पना मोहिते, विजय सावंत, दत्ताराम आंबरे, भालचंद्र माने, अंकुश हडवळे, PR गुप्ता इत्यादी मान्यवर उपस्थित होते। ग्रंथालयाच्या सर्व कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वी झाला। या श्रुश्राव्य गीतांच्या कार्यक्रमांची राष्ट्रगीताने सांगता झाली। सुंदरसा अल्पोपहार व श्रुश्राव्य गीतांच्या या साथीने श्रोत्यांची आजची संध्याकाळ संस्मरणीय ठरली। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, नवी मुंबई।